नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। ठाणे शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या पुढाकाराने वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करण्यात आले। गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामाचे पेव फुटले आहे। अशा बांधकामांमुळे टॅक्स भरणारे टॅक्स पेयर नागरिक मूलभूत गरजांपासून वंचित राहत आहे। शहरात वाहतूक कोंडी, पाणी समस्या यांसारख्या विविध समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या आहेत। या अनुषंगाने वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आमरण उपोषण सुरू केलं आहे। तर दुसरीकडे याच परिसरातील हाकेच्या अंतरावरती असलेल्या अनधिकृत इमारतीच्या बांधकामांवरती ठाणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त विरोधी पथकाच्या वतीने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे। या आंदोलनाविषयी ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी या आंदोलनाबाबतची अधिक माहिती दिली आहे। ही इमारत इकडे उभी राहिली आहे। ठाण्यात प्रचंड अनधिकृत बांधकाम सुरू आहे। या बांधकामांना वरदस्त सत्ताधाऱ्यांचा आहे। महासभेमध्ये आम्ही सर्व पक्षीयांनी सर्वानुमते ठराव केलेला होता अनधिकृत बांधकामांची चौकशी करण्यासंदर्भात। त्या ठरावातील जी चौकशी लागली होती ती प्रलंबित आहेत, मात्र अनधिकृत बांधकामं कुठे थांबत नाहीत। ही अनधिकृत बांधकामं जोपर्यंत राजकीय वरदहस्त आहे आणि महापालिका प्रशासनातील भ्रष्टाचार आहे तोपर्यंत अनधिकृत बांधकामं थांबणार नाही। ही इमारत ग्राउंड फ्लोर पासून आम्ही तक्रारी करतो। 7 महिने झाले सौरभराव साहेबांना 4 पत्र 5 पत्र दिली, मात्र तायडे असेल, इकडचे सहाय्यक आयुक्त असतील, यांनी अजिबात लक्ष दिलेलं नाही। शेवटी हे आंदोलन आम्हाला करावं लागतं। अनधिकृत ही इमारत जोपर्यंत जमीनदोस्त करणं होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असं चालू राहील। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। ठाणे पूर्वेतील चेंदनी कोळीवाडा बंदर विसर्जन घाट परिसरात बुधवारी एक हृदयस्पर्शी घटना घडली। झाडावरून खाली पडलेले एक लहान बगळ्याचे पिल्लू 2 दिवसांपासून भरकटत आणि अन्न वाचून थकलेल्या अवस्थेत परिसरामध्ये फिरत होते। या निष्प्राण दिसणाऱ्या पिल्लावर ना कुणाचे लक्ष गेले ना मदतीला पुढे आले। मात्र ठाणे महानगरपालिका कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांनी पिल्लाला जीवनदान दिले। ठाणे पालिका कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांनी आपल्या संवेदनशीलतेचा परिचय देत या पिल्लाला त्वरित उचलले। पिल्लू फारच अशक्त झालं होतं। त्याची मान खाली झुकली होती आणि अंगात ताकद देखील नव्हती। या अवस्थेत खाडी परिसरातील मोकाट फिरणाऱ्या घोरपड, मुंगूस, सापांसारख्या शिकारी प्राण्यांच्या टाचेखाली त्याचा जीव जाण्याची शक्यता अधिक होती। भरत मोरे यांनी प्रथमतः त्याची काळजीपूर्वक शुश्रूषा केली। अन्नाच्या शोधात भटकणाऱ्या उपाशी पिल्लाला त्याने योग्य खाद्य दिले। थोडीशी विश्रांती, पोषण आणि माणुसकीच्या स्पर्शाने पिल्लाला बरे वाटले। काही वेळानंतर जेव्हा ते थोडे बळकट झाले तेव्हा भरत मोरे यांनी त्याला पुन्हा त्याच्या परिसरातील सुरक्षित अधिवासामध्ये सोडले।
बस झाला वाटतं ना. चाकू येते का? ठाणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या वडाळा घाटकोपर कासारवडवली या प्रकल्पातील कापूरबवडी मेट्रो स्थानकाच्या निर्माणातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून एका रात्रीमध्ये 8 यू गर्डर यशस्वीरित्या बसवण्यात आले आहेत. कापूरबवडी मेट्रो हे स्थानक भिवंडी ठाणे भिवंडी कल्याण या प्रकल्पाचेही प्रमुख स्थानक असणार आहे. त्यामुळे हा टप्पा महत्त्वाचा मानला जातोय. गर्डर बसवण्याच्या कामासाठी 90हून अधिक कर्मचाऱ्यांची येथे नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे शहरात मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकीकरण वाढलं आहे. मुंबई उपनगरांपासून हे शहर जोडले असल्याने या वास्तव्यास नागरिक प्राधान्य देत आहेत. नागरिकीकरण वाढत असताना दुसरीकडे रस्ते मार्गावरती वाहनांचा भार वाढत आहे. वाहनांच्या तुलनेत रस्ते अरुंद आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास चालकांना सहन करावा लागतोय. ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवणे आणि उपनगरीय रेल्वे वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी ठाणे शहरात मेट्रो मार्गिका 4 आणि 5 या प्रकल्पांच्या निर्माणाचं काम सुरू आहे. या कामाचा भाग म्हणून घोडबंदर पूर्व द्रुतगती महामार्गावर अनेक ठिकाणी मेट्रो स्थानक उभारलं जात आहे. परंतु कापूरबवडी या मेट्रो स्थानकाचे काम अतिशय महत्त्वाचं होतं, कारण याच स्थानकातून मेट्रो 5 देखील जोडली जाणार आहे. तसेच कापूरबवडी चौक रस्ते वाहतुकीसाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे या भागात काम करणं अतिशय कठीण आहे. पहलगाममधील हल्ल्यानंतर दहशतवादाचा भेसूर चेहरा पुन्हा उघड झाला आहे. पाक पुरस्कृत दहशतवादी जसे पर्यटकांवरती हल्ले करत आहेत, तसेच ते काश्मीर आणि जनतेलाही त्रास देत आहेत. त्यांनाही बळ देणे गरजेचं आहे, अशी भूमिका मांडून दहशतवादाला बळी पडलेल्या घराघरात जाऊन त्यांचे सांत्वन करण्याचे अभियान राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी सुरू केलं आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी चलो अमन की ओर हे अभियान सुरू केलं आहे। या अभियानाच्या अंतर्गत दहशतवाद्यांच्या विरोधात शांततेचा लढा हा गांधीवादी विचार घेऊन त्यांनी देशभर दहशतवादी कृत्यामध्ये बळी पडलेल्या भारतीय नागरिकांची भेट घेण्याची मोहीम सुरू केली आहे। त्यांचा पहिला टप्पा त्यांनी थेट पहलगाम येथून सुरू केला आहे। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लोकांमधील भीती कमी करण्यासाठी त्या चौकाचौकात उभा राहून दहशतवाद विरोधात लढण्याचं आवाहन काश्मीरी जनतेला करत आहेत। सोमवार, मंगळवार आणि बुधवार त्यांनी पहलगाम हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या कुटुंबियांची भेट घेतली। छत्तीसगडमधील 11 पर्यटकांना वाचवणारा नजाकत अहमद शहा याची आणि पर्यटकांना वाचवताना दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद झालेल्या सय्यद हुसेन शहा यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। संबंध भारत देश तुमच्या पाठीशी उभा आहे अशा शब्दामध्ये मर्जिया शानू पठाण यांनी त्यांना आश्वस्त केलं आहे। तो कश्मीर का नाम खराब करने के लिए टेररिज्म अटैक किया गया कि यहाँ पे टूरिज्म खत्म हो और यहाँ के लोगों का रोजगार खत्म हो, यहाँ पे डर खौफ पैदा हो और कोई टेररिज्म अटैक्स करके कश्मीर को डाउनग्रेड नहीं कर सकेगा, क्योंकि यहाँ पर लोग ही इतने अच्छे हैं। और तो मुझे यकीन है कि कश्मीरीज विल नेवर एवर स्टैंड बाय एनी टेररिस्ट अटैक एंड दे विल ऑलवेज स्पीक फॉर ह्युमॅनिटी। इस्लामी संस्थेच्या विचारांच्या विरोधात खंबीरपणे उभे राहून हिंदू मंदिरांचा पुनर्जन्म करणे, त्या ठिकाणी घाट बांधणं सोपं नव्हतं। काशी विश्वनाथ सोराटी सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाचे काम 300 वर्षापूर्वी अहिल्यादेवी यांनी केलं। हिंदू धर्माविषयी प्रचंड अभिमान असणाऱ्या अहिल्याबाईंनी सती जाणे, हुंडा घेणे आणि देणे याबरोबरच हुंड्यासाठी मध्यस्थी करणारे यांना कठोर शिक्षा यांसारख्या वाईट रूढी परंपरा मोडून काढल्या। महिलांप्रती आत्मीयता दाखवणाऱ्या, महिलांना माहेश्वरी साडीच्या माध्यमातून नव्या उद्योजकतेची दिशा देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत, परंतु आजपर्यंत 300 वर्षात शिवलिंग हाती घेतलेल्या अहिल्यादेवी यांचा फोटो, मूर्ती या पलीकडे खरा इतिहास, त्यांचे समाजातील योगदान पुढे आलं नाही अशी खंत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केली। निमित्त होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त ठाणे शहरातील बुद्धिजीवी वर्ग आणि पत्रकार यांच्यासाठी कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले, आमदार निरंजन डावखरे, ठाणे पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, नगरसेविका मृणाल पेंडसे, प्रतिभा मडवी, संयोजक राजेश मडवी, प्रदेश प्रवक्ता सागर भदे, परीक्षित घुमे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते। आणि सोशल मीडियावरती आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी उत्तम असं कार्य केलंय अशा महिलांचा सन्मान सत्कार आणि महिला मोर्चाचाही आज जवळपास 200-250 महिला मोर्चाच्या आपण म्हणतोय आपण 21व्या शतकात आहोत, आजही एखाद्या मुलीला हुंड्यावरनं बळी जावं लागतं ही शर्मनाक लाजिरवाणी गोष्ट आपल्याला वाटते। काही ते सगळं आहे, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की अहिल्यादेवींनी असा कायदा केला होता, केवळ हुंडा घेणारा फक्त दोषी नाही, तर हुंडा घेणाऱ्या सोबत जो मध्यस्थ होता तो सुद्धा दोषी असेल, हे करणाऱ्या अहिल्यादेवी होत्या 300 वर्षापूर्वी। म्हणजे जे विषय आजही गंभीर आहेत त्या विषयाचं तेव्हा सुद्धा तितक्या जाणीवपूर्वक ते लक्षात घेतलं होतं, म्हणून सुरुवात या विषयाने केली। आपण फार वुमन एम्पॉवरमेंट, महिला सशक्तीकरण अशा सगळ्या गोष्टी करतो, जगात सगळं म्हटलं जातं। ज्या अमेरिका, इंग्लंडला महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून 1920 साल उडवलं, इंग्लंडमध्ये 1958 महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला, अमेरिकेमध्ये 1920। बघा ही सोकॉल्ड प्रचंड पुरोगामी राज्य राष्ट्र, वुमन एम्पॉवरमेंट, इक्वेलिटी, वुमन इक्वेलिटी, जेंडर इक्वेलिटी यावरती आपल्याला भाषण देतात, आपल्याला प्रतिगामी म्हणतात, पण यांच्या राज्यामध्ये 1828 शतकापासून महिला मतदानाच्या अधिकारासाठी संघर्ष करत होत्या, त्यावेळी 1765 मध्ये अहिल्यादेवी या राज्यामध्ये माळवा प्रांतात राज्य करत होते। आता आपण ठरवायचं पुरोगामी कोण, प्रतिगामी कोण। जिथे महिलांना स्थान नव्हतं, महिलांना साधं मतदान करायला अधिकार नव्हता, त्यासाठी महिलांना संघर्ष करावा लागला, आंदोलन करावं लागलं, रस्त्यावर यावं लागलं। ही अमेरिका, इंग्लंडमधली उदाहरण आहे। आणि त्यानंतर 19 अमेंडमेंट अमेरिकेत झाली, 1920 साली महिलांना त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार मिळाला आमच्याकडे, आणि आम्ही पुरोगामी म्हटले जाणारे आमच्याकडे अहिल्यादेवी राज्य करत होत्या आणि यशस्वीपणे करत होत्या। ते जे सांगत होत्या, करत होत्या, तो समाज परिवर्तन घडवत होता। कारण मधल्या काळामध्ये अनेक गोष्टी झाल्या। आपण सहज खेळीचं आक्रमण सुरुवात केली, अनेक मंदिरं पाडली,
पृथ्वीराज चव्हाण म्हणजे आपली संस्कृती आहे. आपल्या संस्कृती बऱ्याच तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.